वीर समर्थ. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु राम. जय जय रघुवीर समर्थ. इथे आल्यानंतर माझा थोडा अपेक्षाभंग झाला. नसेल पण त्या मनाने वरून भगवंताची कृपा आहे हे तुम्ही सिद्ध केलंय. कारण आपण चिंतनासाठी इथे जमतो. चिंतन करणे हा आपला स्थायी स्वभाव आहे. आपण प्रत्येक गोष्टीचं चिंतन करतो सामान्यपणे. जो विषय डोक्यात असेल त्याचं चिंतन होत असतं, किंवा ज्या विषयाबद्दल आपल्याला साशंकता असते त्याच्याबद्दल आपण चिंतन करतो. त्या विषयाबद्दल आपण चिंतन करतो. मला प्रवचनाला आज जायचं आहे, पाऊस असला तर मग छत्री ठेवायला जागा असेल का? आला की नाही विचार सगळ्यांच्या मनात? म्हणजे आपण चिंतन करतो ह्या सगळ्या गोष्टींचं, आणि चिंतनातनं आपण साध्य करतो काहीतरी, नाही का? आपण एका, त्याला काय म्हणतात, वी कम टू सम डिसिजन. आपण एका डिसिजनवर येतो, कन्क्लुजनवर येतो की असं असं असेल. तेव्हा कन्क्लुजनवर येणं, निश्चयावर येणं, निर्णयावर येणं हा आपल्या चिंतनाचा मूलभूत हेतू असतो. तेव्हा मी जेव्हा निश्चयावर येण्यासाठीचं चिंतन करतो तेव्हा मला हे माहिती नसतं तो जो निश्चय मला मिळणार आहे तो माझ्या भल्यासाठी आहे की नाही. ह्याच्याबद्दल मात्र मी साशंक असू शकतो, किंवा लोक साशंक असू शकतात. त्यालाच म्हणतात आपण निर्णय नीटनेटका घेणे, नाही का? आपण निर्णय घेत असताना आपल्या बरोबरच्या लोकांना साशंकता असते की हा निर्णय बरोबर घेतला जाईल की नाही जाणार. त्याचं ते चिंतन करतात. म्हणजे आपण विविध काय चाललंय, चिंतन, आणि सगळं काही आपण चिंतनात्मक करतो. ह्या चिंतनासाठी म्हणून एक दिशा पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला योग्य दिशा मिळते चिंतनाची, ती दिशा योग्य आहे हे आपण वाक्य केव्हा उच्चारू शकतो? जेव्हा कोणीतरी ते चिंतन करून योग्य साध्य किंवा सिद्ध केलेलं आहे त्याच्या सांगण्याप्रमाणे मी जर चाललो, म्हणजेच त्याला म्हणायचं पायवाटेने मी त्या चाललो, तर माझं योग्य चालू आहे असं ते ठरवतात. आपलं चिंतन कशाचं चाललंय? चिंतन चालू आहे ना तुमचं? संतांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणे हा सगळ्याचा गोषवारा एवढाच. संतांनी सांगितल्याप्रमाणे मी चिंतन करत त्याप्रमाणे आचरण करत जाणे. पण जरा तसं सांगितलं की बरं वाटतं का डोक्याला? बरं वाटतं ना डोक्याला? काहीतरी मला चिंतन करायला मिळालं पाहिजे. आणि खरं सांगू का, चिंतन करायला काही मिळालं नाही ना की नको ते चिंतन करायला लागतं. हां, त्या चिंतनाचं चिंतेत रूपांतर तेव्हा होतं, काही गरज नसते पण आपण ते करतो. म्हणून त्याला काहीतरी चिंतनाला आपण चिंतनाला द्यायला पाहिजे, आणि ते योग्य दिशेचं पाहिजे. दिशा चुकली की बिघडतं गणित. मग आपण ती दिशा ठरवली काय? आपण संतांच्या वाङ्मयाचं चिंतन करू. काही झालं तरी आपण शांतपणे योग्य ठिकाणीच जाणार अशी आपल्या सगळ्यांना खात्री असते. कारण ते अयोग्य ठिकाणी कधीच नेत नाहीत. अयोग्य ठिकाणी कधीही नेत नाहीत. म्हणून आपण काय करतो? प्ले सेफ. त्याला प्ले सेफ म्हणजे कसं? सुरक्षितता. आणि सुरक्षितता कशात आहे?
ज्याच्यामध्ये मला जे साध्य करायचं आहे ते मला 100% मिळणार आहे, त्याच्यात आपण सुरक्षितता धरतो. आज काय खरं नाही, आज काय खरं नाही. आता हे सोप्या भाषेत सांगू. रिझर्वेशन, सुरक्षितता, गाडीचं रिझर्वेशन. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, आपण बुकिंग करतो, यच्चयावत सगळ्या गोष्टीचं बुकिंग ही सुरक्षितता आहे. गॅसचं, इथे पाईपलाईन आहे काय? हां, पाईपलाईन आहे, दोन्ही आहे. म्हणजे त्याची इंटेन्सिटी कळायला ना, त्यासाठीची जी धडपड असते की नाही, तुम्ही अनुभव घेतला मला. ते पाईपलाईन आत्ता झाली आहे, पण जी पिढी माझ्यासमोर बसली आहे त्याच्यानुसार मला खात्री, म्हणजे ती धडपड, सुरक्षितता. आणि ही सुरक्षितता येण्यासाठी म्हणून मला योग्य निवडावं लागतं. म्हणून आपण सगळ्यांनी समर्थांनी लिहिलेलं ही अष्टकं चिंतनाला घेतलीत, गेली 3-4 वर्षे झालीत. त्याच्यावर आपण चिंतन करतोय आणि आपली तशी वाटचाल चालू आहे. अष्टकं म्हणून झाल्यानंतर काही गोष्टी म्हटल्या जातात. त्यापैकी आपण आत्ता बघतोय तो जोहार बघतोय. आणि मागल्या वेळी आपण जोहार म्हणजे काय याचं थोडंसं चिंतन केलं. भगवंताचं गुणगान. आता स्तुती म्हणजे काय? भगवंताचं गुणगान. जोहार म्हणजे काय? स्तुतीचा एक प्रकार. लाडू आणि शिरा, इन्ग्रेडियंट्स काय आहेत? मला समजा वाटीतून चमच्याने लाडू खायला लागला तर मी त्याला काय म्हणेन? आता बघा, हे सत्य आहे की नाही? आणि समजा मला शिरा हातात घेऊन सहज खाता आला तर त्याला काय म्हणेन? मी म्हणत नाही, तुम्ही म्हणताय, गुड. मुद्दा इन्ग्रेडियंट सेम. भगवंताचं येन केन प्रकारेण त्याच्याशी नातं जोडण्याचा एक प्रकार, त्याची स्तुती करणे. त्याच्या स्तुतीमध्ये देवांना स्तुती आवडते. सगळी स्तोत्र काय आहेत? भगवंताची स्तुती आहे. देवांना स्तुती आवडते. स्तुती का आवडते देवांना? माणसाला आवडते. खूप छान जेवण झालं, स्वयंपाक खूप छान झाला असं म्हटलं नाही. आता रोज जे जेवणारे असतील की नाही त्याने म्हटलं पाहिजे का? नाही. पण जर समजा तुम्ही एखादा नवीन प्रकार केलात तर अभिप्रेत काय असतं? जे अभिप्रेत असतं ते त्यांच्यासमोर गेलेल्या डिशचं त्यांना अभिप्रेत नसलेलं दिसलं की ज्या त्यांच्या प्रतिक्रिया अभिप्रेत असतात त्या आपल्याला मिळतात की नाही? हा सगळा मुद्दा कुठून आलाय? हा स्तुती. आणि देवांना स्तुती आवडते, त्यांना स्तुती प्रिय आहे. त्याच्या स्तुती करण्यामागे मी गृहीत धरतोय महत्त्वाचा भाग की मी तुझ्यापेक्षा अत्यंत अल्प आहे आणि तू माझा मुख्य आश्रयदाता आहेस. ही भावना जोपर्यंत माझ्या ठिकाणी निर्माण होत नाही ना तोपर्यंत माझ्या स्तुतीला अर्थ नाही. भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती, ही जी स्तुती आहे मारुतीची, ह्यातले एकही गुणधर्म आपल्या ठिकाणी आहेत का? वज्र नाही, भीमरूपी नाही, काही सुद्धा नाही आहे. पण तो आहे आणि त्याची मी ह्या प्रकारे स्तुती करतो. तो मला त्याचा आश्रय देतो, मी त्याचा आश्रित होतो, मी स्वीकारतो. माझ्या ह्या त्याच्याबद्दलची शरणागती स्वीकारणे हे त्याला आवडतं. तो माझा शब्द नाही बघत, माझा भाव बघतो. मग शब्द मी दुसऱ्याचे घेतलेत, मी समर्थांचे शब्द उसने घेतलेत, भाव मात्र माझा ठेवायला पाहिजे. तेव्हा देव आपल्यावर प्रसन्न होतो. देव केव्हा प्रसन्न होतो? भाव बघितल्यानंतर. भाव तोची देव, भाव तोची देव, यदर्थी संदेह धरू नका. हे मान्य आहे की नाही आपल्याला? आता हे आचरणात आणणे ह्यासाठी अष्टक आहेत. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, किंवा तुझवीण रामा मज कंठवेना, हा माझा भाव असणं अभिप्रेत आहे. समर्थांचे शब्द आहेत कारण त्यांच्या ठिकाणी तो भाव होता, ते सहज उमटले, ते शब्द, ते अष्टकं झाली. पण माझ्या ठिकाणी तो भाव नाही, मी करत गेलो की तो भाव होतो.
मी करत गेलो ना की तो भाव निर्माण होतो एकाग्रतेने. म्हणून त्यासाठी मला त्याचं चिंतन करायला लागतं. शब्दांचा शब्दफोड, थोडक्यात रीडिंग बिटवीन द लाईन्स. हे रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणजे काय? शब्दांच्या मध्ये, शब्दांच्या पलीकडचं. मी अनेक वेळा उदाहरण देतो. पोळी करायला योग्य असलेल्या कणकेचा गोळा. करा बघू शब्दात वर्णन. कणकेचा जो गोळा असतो की नाही मळून तुमचं तयार झालेलं, शब्दात वर्णन करता येईल का? गोडी, साखर गोड आहे, गोडीचं करा वर्णन. तो अगदी गुळासारखी आहे. गुळाची गोळी कुठे माहिती आहे? सो मला माहिती नाही आहे. मी आश्रय कशाचा घेतला? मागच्या अनुभवाचा घेतला. बरोबर आहे. हा जो मला अनुभव पूर्वीचा आलेला आहे त्याच्या आधाराने मी पुढे जात असतो. आणि तसंच काहीसं या स्तुतीमध्ये आहे. भगवंताची मी जेव्हा स्तुती करतो, तू प्रचंड मोठा आहेस यासाठी माझ्या लहानपणाचा मला अनुभव आलेला पाहिजे. आणि तो बेस धरून संतांनी हे सगळं वाङ्मय निर्माण केलं आहे. तो बेस आहे. त्याच्यातला एक स्तुतीचा भाग हा जोहार, त्याचं मोठ्या स्वरात, उच्च स्वरात गुणगान गाणे, त्याचं वर्चस्व मान्य करणे. थोडक्यात जोहाराचा अजूनही वेगवेगळे अर्थ आहेत, पण हा आपल्या तात्पुरता आपल्याला आवश्यक हा इथला अर्थ. त्याचं वर्चस्व मान्य करण्याचा एक प्रकार. आणि त्यामध्ये आपण बघतो आहोत परमसुंदर. इथून आपण सुरू केलं. आज आपण चिंतन करणार आहोत बहुत. बरोबर आहे. आपल्या कदाचित म्हणत असता, पण आपण वाचूया ते. बहुत पीडक दैत्य भंजन, ऋषी मुनींजन योगी रंजन, दुरित दानव दुष्ट गंजन, दुष्ट भंजन, अतुळ कीर्तन वेस्त व्यंजन. हे त्याची स्तुती आहे. आता हे सगळे शब्द आहेत ना, हे सगळे शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती आहेत. आता सांगतो कसे कसे ते. बहुत पीडक दैत्य भंजन. बहुत भरपूर, पीडक त्रास देणारे, असे कोण? दैत्य. बहुत पीडक दैत्य. भंजन, भंजन करणे म्हणजे मारणारा, तोडणारा, नाहीसा करणारा. तो कसा आहे? जे अत्यंत त्रासदायक दैत्य आहेत ना त्यांचा नाश करणारा आहे. हे त्याचं किती मोठं वैशिष्ट्य आहे. दैत्य कुठे आहेत? दैत्य समोर आहेत. आपल्या सगळ्यांच्या समोर नाही आहेत. ते त्या वेळात होते. दितीचे पुत्र हे सगळे दैत्य अत्यंतिक त्रास देत होते. कोणाला? सगळ्यांना. देवांना, ऋषींना, मनुष्यांना. म्हणजे सत्व रज ह्या दोन्हींना त्रास देणारे असे तम त्याची वृद्धी झालेली होती. आणि भगवंताने तमाचाच आधार घेऊन तमाला मारलंय. भगवंताने केलं काय? ह्या सगळ्या दैत्यांचा नाश केला. किती सोपं एका वाक्यात आलं. पण प्रत्यक्षात केलं काय? मला सांगा. जे मरकट म्हणजे माकड, त्यांना स्थिर बुद्धी आहे? माकडांना स्थिर बुद्धी आहे का? नाही आहे. आपण आपल्या मुलांना म्हणतो की नाही? तुम्ही अजून म्हणू शकताय ना बहुतेक. आता म्हणू शकत नसाल तर मनात तरी म्हणत असाल. म्हणजे आपण का? ते स्थिर नाही, अत्यंतिक चंचल आहे. तो प्राणी अत्यंतिक चंचल आहे. त्याला स्थिरता नाही. अशा अस्थिर लोकांना घेऊन प्रचंड महान कार्य करू शकले प्रभू. आणि म्हणून त्यांनी मारलंय कोणाला? त्या दैत्यांना मारलंय ज्यांनी अत्यंतिक स्थिर असणाऱ्या लोकांना त्रास दिला होता. अत्यंतिक चंचल असणाऱ्यांना घेऊन अत्यंतिक स्थिर असणाऱ्या लोकांना त्रास देणाऱ्यांना मारलं. ज्यांना काडीही बुद्धी नाही, ज्यांच्या ठिकाणी उपासना करण्याचं सामर्थ्य नाही, ज्यांच्या ठिकाणी तप करण्याचं सामर्थ्य नाही, अशांना घेऊन जे तपाने उन्मत्त झाले आहेत त्यांना मारलंय. हे खूप महान कार्य आहे. म्हणून राम असामान्य आहे. आता लगेच कृष्णाला आणू नका. सो कृष्ण असामान्य काम केलं नाही का? नाही, आपल्यातले दैत्य अनेक मारलेत कृष्णाने गीता सांगून. पण रामाचं हे कार्य आहे. म्हणून इथे समर्थ स्तुती करताना म्हणतात दैत्य भंजन
ऋषीमुनीजन योगी रंजन. तो कसा आहे? ऋषी, मुनी आणि योगी ह्या तिघांच्या चित्ताचं रंजन करणारं आहे, सुखावणारं आहे. चित्त जिथे रमतं त्याला म्हणायचं रंजन होणे, रंजित होणे. आपण म्हणतो रंजित झाला, रंगला. म्हणजे ह्या 3 जणांचं चित्त रंगतं. आता मला सांगा, ही 3 स्थिर आहेत, सत्वप्रधान आहेत. ऋषी, मुनी आणि योगी लोक हे स्थिर भाव असणारे आहेत. आपल्या ठिकाणी स्थिर भाव आहे नाही असं नाही आहे. माझ्या ठिकाणी स्थिर भाव जो आहे म्हणजे सत्वगुण धरूया, तो स्थिर राहत नाही आहे, तो येऊन जातोय स्थिर भाव. आत्ता आपण सगळेजण इथे बसलोय चिंतन करत. आपल्या सगळ्यांना घरच्या अडचणी आठवल्या आहेत, आत्ता संपल्या आहेत का? पण तात्पुरत्या आठवलेल्या नाही आहेत. म्हणजे आपण आत्ता स्थिरावलोय. कशात स्थिरावलोय? ह्या चिंतनामध्ये स्थिरावलोय. हे चिंतनातलं स्थिरावणं जे आहे ते कायमस्वरूपी जे करतात असे ऋषी, मुनी आणि योगी ते देखील रंगले या रामामध्ये. हे त्याचं रंजित करण्याचं किंवा आकर्षित करण्याचं गुणधर्म आहे. रामाला एकदा बघितलं की नंतर दुसरं काही आवडेन असं होतं. याचं उत्तम उदाहरण आहे. समर्थांनी आंधळ्या कारागिराला दिव्य दृष्टी दिली. मूर्ती करून करून आंधळे झाले, डोळे गेलेले आहेत, त्यांना दिसत नाही आहे. त्यांना दिव्य दृष्टी दिली आणि त्यांच्याकडनं मूर्ती घडवून घेतली. सज्जनगडावर आज जी मूर्ती आहे ती. आणि त्या आंधळ्या कारागिराने केलेली मूर्ती समर्थांना बघून अत्यंतिक आनंद झाला. आणि समर्थांनी त्याला इतका आनंदित होऊन विचारलं, तुला काय देऊ सांग, तू माग मी तुला देतो. त्याने सांगितलं, बास माझी दृष्टी आहे ना ही घालवून टाका परत, कारण मला आता दुसरं बघण्यासारखं काही उरलेलं नाही जगात. जे बघितलं की आता त्याच्या पुढे अजून गोडी नाही कशाला, असं तो प्रभू आहे. त्या रामाला एकदा बघितलं की डोळ्यासमोर दुसरं काही आवडेन असं होतं. बस त्याला म्हणायचं चित्त रंगलं. आणि असं आपल्याला रंगणं अभिप्रेत आहे. कशातनं होतं हे रंगणं? त्याच्या चिंतनानेच रंगायला होतं. त्याच्या गुणधर्माच्या चिंतनाने मनुष्य रंगून जातो. आणि योगी लोक रंगतात. किंबहुना जे रंगतात ते योगी होतात असं धरू आपण. तेव्हा तो कसा आहे? ऋषी मुनी जन चित्त रंजन, दुरित दानव दुष्ट गंजन. दुरित, दुरितांचे तिमिर जावो. म्हणजे कोणाचं? लक्षात आलं? त्यांचं तिमिर म्हणजे अज्ञान, अंधार. आणि अंधार कशाचा असतो? अज्ञानाचाच अंधार असतो. मला अज्ञानात दिसत नाही आहे काही, अंधारात दिसत नाही काही, ह्याचं आपल्याला ज्ञान होतं. बरोबर आहे की नाही? मला दिसत नाही हे दिसायला लागतं की नाही? बुवा तुम्ही जे बोलताय की नाही, मला दिसत नाही हे दिसत असतं. बरोबर आहे? मला कळत नाही हे कळत असतं की नाही? कळतंय ना? आहात ना सगळेजण? मला दिसत नाही हे दिसत असतं म्हणजे मला अंधाराचं किंवा अज्ञानाचं ज्ञान असतं. आता मला ह्या ज्ञानाचा घेणारा जो आहे, ह्या ज्ञानाचा स्वीकार करणारा जो आहे ना, तो आत आहे, तोच मी आहे. पण मी बाह्यांगाने त्याच्याकडे बघत राहतो म्हणून मी अंधारात जातो, अज्ञानात जातो. आणि मग मी शोधायला लागतो. माझ्या चित्ताला आणि बुद्धीला ज्या वस्तूला ग्रासता येत नाही त्याच्याबद्दल मला अज्ञान राहतं. उदाहरण देतो. लांबवर असणारी एखादी वस्तू आपल्याला कळत नाही, असं होतं, लांबवर बघितले कळत नाही, ते पूर्ण व्यापत नाही चित्त. आता ती वस्तू तुमच्या नेहमीच्या सरावाची असेल तर ती स्पष्ट न दिसता ओळखता की नाही? नेहमीची आपली व्यक्ती, आपल्या घरातली व्यक्ती, मी आणि तुम्ही दोघांनी एक व्यक्ती समोर बघितली, तुम्ही पटकन ओळखाल की नाही? कारण तुमची बुद्धी त्याला पूर्ण व्यापते. ह्याला व्यापत, माझी बुद्धी व्यापतच नाही, कारण ती एकदाही व्यापली गेलेली नाही आहे. एकदा मनुष्य माझ्यासमोर आला आणि मी त्याच्याकडे बघितलं, बोलणं झालं, आता बुद्धीने व्यापलं. आता लांबून बघितलं की मला दिसणार आहे, त्याचं ज्ञान मला होतं.
असं जे ज्ञान होणं आहे हा चित्ताचा स्वभाव आहे. रमणं किंवा त्याला इंग्लिश प्रोलिफरेशन, त्याच्या आत मिसळणं. पाणी कसं सगळं मिसळतं, आतात शिरतं, ते मूर्त सगळीकडे पसरत जातं, तो चित्ताचा स्वभाव आहे. म्हणून चित्ताला पाण्याची उपमा दिली जाते. ते पाण्यासारखं आहे, म्हणून वरुण ही देवता आहे, ते सगळीकडे मिसळतं, पसरतं. पाण्याचा गुणधर्म आहे ते थिजतं, आहे की नाही? तसंच चित्त थिजतं. कशावर? ह्या रामरूपावर थिजतं, ते स्थिर होतं. अन्यत्र कशावरही स्थिर होत नाही. किंबहुना जोपर्यंत चित्ताला असं वाटतंय की ह्याच्यापेक्षा दुसरा गोडवा आहे, तोपर्यंत ते स्थिरावत नाही. आणि रामाची गोडी एकदा बघितली की ह्यापेक्षा अन्य गोडी नाही, म्हणून ते तिथे स्थिरावतं. म्हणून इथे दुरित दानव दुष्ट, जे दुरित आहेत त्यांना बुद्धीच नाही, किंबहुना चुकीची बुद्धी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या सगळ्यांचं बद्दल मागणं काय मागितलंय? दुरितांचे ते नष्ट नाही होऊ द्या म्हणाले, ते नाशच पाहू द्या नाही म्हणाले. त्यांच्यातली दुष्ट बुद्धी जाऊ द्या, दुष्ट राहू देत, ते सुष्ट होऊन राहू देत. म्हणून हा संतांचा आणि ईश्वरातला फरक आहे. भगवंत त्यांचा नाश करतो आणि संत दुष्टांचं सुष्ट बनवतात. त्याचं दुसरं उदाहरण, छान उदाहरण आहे. वाल्या कोळीचा कोणाच्या संगतीत? नारदांच्या संगतीत. नारदांच्या संगतीत झालं काय? नारदाने प्रश्न विचारला, तू हे सगळं कोणासाठी करतोस? त्याने उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? प्रसिद्ध आहे की नाही? घरच्या लोकांसाठी करतो. त्याने काय पुढचा प्रश्न विचारला? जाऊन विचार. तो गेला. म्हणजे ते आता ऋषी आहेत म्हणून म्हणायचं नाही, पण ते गेल्यानंतर विचारलं. काय उत्तर मिळालं? सगळ्यांना माहिती आहे. जे उत्तर मिळालं त्याच्यानंतर परिणाम झाला. नक्की परिणाम कशामुळे झालाय? अपेक्षाभंग. परिणाम अपेक्षाभंग आहे. त्याची अपेक्षा होती की ते माझ्या पापामध्ये सहभागी असणार आहेत, हा त्याची अपेक्षा होती. अपेक्षाभंग हेच दुःखाचं कारण आहे. अपेक्षाभंग झाला आणि अपेक्षाभंग झाल्या झाल्या काय झालं? परिवर्तन. त्या अपेक्षाभंगामुळे वाल्याचा वाल्मिकी झालाय आणि तो अपेक्षाभंग झाल्यामुळे वाल्याचा वाली क्रमांक 2 होऊ शकले असते. बरोबर आहे. पण संतांच्या संगतीत आल्यामुळे विवेक उघडलेला होता, म्हणून ते वाल्मिकी ऋषी होऊ शकले. संतांच्या संगतीत योग्य वळण मिळतं. अत्यंत त्रस्त झालेलं असताना केवळ संतांच्या संगतीत विवेकदृष्टी जागी होऊन योग्य वळण मिळतं. ते भगवंताकडे वळण्यासाठीची बुद्धी उघडते. अन्यथा ते व्यसनाधीनता किंवा त्याच्यापेक्षा तमामध्ये जाण्याची शक्यता अधिक असते. हे केवळ संत कृपा, म्हणून ते योग्य वळण घेऊ शकतात. त्याचा वाल्मिकी झाले. संगती म्हणून विवेक जागा होणे. दुरितांचे तिमिर जावो. थोडक्यात इथे सांगितलं आहे, दुरित दानव जे अत्यंत दुरित आहेत त्यांचा नाश केला. मग प्रभू करू शकत नव्हते का? भगवंत आहे, करू शकत होते. त्यांनी काय केलं? त्यांचा नाश केला. ह्याचं कारण भगवंत जेव्हा येतो ना, तेव्हा त्याच्या हातात तराजू असतो. तो तराजू असतो त्याच्या हातात. भगवंत ईश्वर स्वरूपात जेव्हा असतो तेव्हा त्याच्या हातात तराजू असतो. हे तुझं कर्म, त्याचं हे फळ. त्याला त्याच्या बाहेर नाही जाता येत. पण मी त्या दुकानदाराकडे, समजा लहान मुलगा गेला आणि त्याने त्या दुकानदाराकडे काही मागितलं, तर तो दुकानदार काही प्रेमामुळे बरणी उघडतो, कुठल्याही तराजूत न टाकता डायरेक्ट त्याला हँडओव्हर करतो. हे त्याचं डायरेक्ट हँडओव्हर करणे हे त्याचं सद्गुरू रूप आहे. तो तिथे काही बघत नाही. ईश्वर रूपाने तो त्यांच्या कर्माचं फलदाता आहे. तो ईश्वर असेल तर तोच जेव्हा गुरु होतो तेव्हा तो हे तराजू बाजूला ठेवतो आणि तुला हे हवंय ना, घे म्हणतो. हा डायरेक्ट देण्याचा भाग. म्हणून त्याने दिलं. रामाने रावणाला काय दिलं? रामाने रावणाला दिलं. असा नियम आहे,
मरता क्षणी भगवंताचं दर्शन झालं तर तो त्याचा होतो, हा नियम आहे. तेच घडलं. रावण ज्या वेळात मरणासन्न झाला, किंबहुना मृत्यू पावला, तेव्हा शेवटचं दर्शन त्याला प्रभूचं झालं, ते अन्यथा जाणारच नाही, हा त्याचा नियम आहे. म्हणून त्याला मुक्त केलं भगवंताने. कंस आणि रावण दोघांच्या ठिकाणी एकच गोष्ट बघायला मिळते. दोघंही जण हे म्हणतात शेवटच्या काळी मला आता रामाशिवाय किंवा कृष्णाशिवाय दुसरं काही दिसत नाही आहे. ते राममय झालेत. मग ते विरुद्धार्थी का होईना झालेत राममय. परिणाम एकच, तुम्ही जाणीवपूर्वक दुधामध्ये साखर घातली किंवा चुकून पडली, परिणाम काय? बस तसंच आहे. तुम्ही जाणीवपूर्वक भगवन्मय झालात काय आणि प्रेशर खाली झालात काय, परिणाम एकच. आता तुम्ही बळजबरीने चुकून जर कोणी घालायला सांगितली साखर आणि घातलीत तर मनाला खिंत राहते. तसंच ह्या अवस्थेत आहे. त्याने विरुद्ध होऊन भगवंत माझा शत्रू आहे म्हणून त्याने बघितलं, भगवंत त्याच्यासमोर तसा झाला. घे, तुला शत्रुरूपाने मी हवाय ना, तसं घे. फळ एक. मी मित्ररूपाने हवाय, फळ तेच. त्याची पद्धत बदलते. थोडक्यात तुला लाडू हवाय का शिरा हवाय, तुला जे हवंय ते मी देणार आहे. चव एकच असते का? मुद्दा तो तसा होतो. म्हणून त्यांचं दुरित, दानव, दुष्ट, ते त्यांच्याकडे दुरित होतं. अत्यंतिक वाईट भावना, दुष्ट भावना, असे जे दानव आहेत त्या दुष्टांचं त्याने विमोचन केलं, मोडून काढलं त्या दुष्टांना. अतुळ कीर्तन वेस्तव्यंजन, तो अतुळ कीर्तन आहे. त्याचं कीर्तन कितीही करा, कितीही त्याची स्तुती गा, पुरणार आहे का? माझ्यावर भगवंताने केलेली कृपा आपल्याला कळते का? खरं सांगू ना, आपल्याला कळतही नाही तो आपल्यावर किती कृपा करतोय. आपल्याला इलेक्ट्रिसिटी नसताना बिल भरावं लागतं की नाही? बरोबर आहे की नाही? असं होतं का की महिनाभर इलेक्ट्रिसिटी नाही आहे तरी मीटरचा चार्ज द्यावा लागतो का? तुमच्या इथे द्यावा लागतो की नाही माहीत नाही मला, माझ्या इथे द्यावा लागतो. मला भाडं आहे की नाही मीटरचं, द्यावं लागतं. काहीही कारण नाही पण द्यावं लागतं. भगवंत सूर्य उगवला की वायू, ऑक्सिजन लावावा लागला की त्याची किंमत कळते की नाही? एक सिलेंडर एवढ्याला आहे की नाही? आणि आपण आत्ता फुकट. ही काय आहे? भगवंताची कृपा आहे. माझं हृदय चालू आहे, अखंड चालू आहे ना. झोपलो तरी हृदय चालू आहे. असं होतं का हो कचित बंद पडलंय तात्पुरतं? ते नाही, ती संकल्पना पण सहन होत नाही की नाही? तात्पुरतं हृदय बंद पडणे नाही, जरा विश्रांती घेतंय हृदय, असं म्हणतो का आपण? नाही, पुढच्या तयारीला लागायला पाहिजे. बरोबर आहे ना? म्हणजे हे जीवनातलं सत्य आहे. ही त्याची कृपा आहे. मी चालतोय. परवा एका माझ्या मित्राने सांगितलं की त्याची गुडघ्याचे काहीतरी एक लिगामेंट काहीतरी असते अशी, तर ती काहीतरी गेली. तर मी म्हटलं अरे मग आता कसं काय व्हायचं? नाही म्हणे, दुसरी असतेच तिथे ठेवलेली, ती काढ, असं आहे ना काहीतरी आहे, ती अशी काढून तिथे बसवत, असं काहीतरी आहे. तर मी म्हटलं अरे कमाल आहे. म्हणजे एक तर देवाला माहिती होतं तुझी लिगामेंट जाणार आहे आणि तुझ्यावर कृपा केली, किंवा सगळ्यांसाठी जर दिली असेल तर त्याने ऑलरेडी देऊन ठेवलेली आहे. केवढी मोठी कृपा आहे. एक डोळा बंद करून बघू, दिसतं का? आपल्याला 3 डायमेन्शनची एवढी सवय झाली आहे, आपल्याला कळत नाही पटकन कसा हात लावावा. ही देवाची कृपा आहे. आपले सगळे अवयव चालू आहेत. हे मी उदाहरणं दिली. भगवंताची आपल्यावर असणारी कृपा ही भौतिक दृष्टीनं नव्हे, आध्यात्मिक दृष्टीनं सुद्धा आहे. मला असंख्य गोष्टी माझ्या चिंतनातनं चुकीच्या जरी सुचल्या तरी मी काही वेळा करत नाही. ही त्याची माझ्यावर असणारी कृपा धरायची. नाही करत आपण विचार करतो, नाही केलं तर नको, जाऊ द्या, करूया. हे जे आपण निर्णयाला येतो की नाही, ही त्याची कृपा अशी समजायची. किंबहुना अशा असंख्य गोष्टी माझ्या आयुष्यात घडून गेल्या आहेत की जे मला माहिती पण नाही
पण ती त्याच्या कृपेमुळे साध्य झाल्या, त्याची कृपा आहे. तर ते इथे समर्थ म्हणतात अतुळ, कारण त्यामुळे त्याची मी स्तुती करू शकत नाही, परिपूर्णपणे भगवंताची स्तुती करू शकत नाही. प्रचंड स्तुती केली तरी ती कमी आहे. अतुळ कीर्तन आहे तो. व्यस्त व्यंजन, मी व्यस्त आहे, तो त्याला कसं सांगू आणि तो कुठे नाही, ह्या जागा शिल्लक नाही ह्या पृथ्वीतलावर. तो सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. तो माझ्यात, आपल्यात, वातावरणात सगळ्या ठिकाणी आहे. पण तो सगळ्या ठिकाणी आहे असा माझा दृढ भाव आहे का? असावा, दृढ भाव हवा, हे मला कळतं. वळतं का? नाही वळत. तो सगळ्या ठिकाणी आहे. मी ज्याच्याशी आत्ता भांडतोय त्याच्यातही तो आहे, असं त्या वेळात आठवतं का? नाही आठवत. आणि ते आठवणं गरजेचं आहे का? आपण चिंतन करतोय बरं का, मी प्रवचन द्यायला नाही बसलो इथे. आपण चिंतन अपेक्षित आहे की नाही? पण मग माझ्याकडनं होतं का तसं? नाही होत. कारण तो माझा भाव स्थिर नाही. ज्यांचा भाव स्थिर आहे ना, त्यांचं भांडणच होत नाही. म्हणजे भांडण डोक्यात टिकत नाही. चालायचं, हे असंच चालायचं. एका स्कूटरवर बघितलं मी, असं लिहिलं होतं छान, हे असंच चालायचं. आता ती स्कूटर ना फार पूर्वी इलेक्ट्रिकची स्कूटर होती. तिचा वेग होता 20 किलोमीटर. माझ्याच मित्राची होती. आणि मी जेव्हा त्याच्या गाडीतनं उतरलो आणि मागे वाचून बघितलं, हे असंच चालायचं. म्हटलं बरोबर लिहिलंय, हे या 20 किलोमीटरच्याच वेगाने चालायचं, हे असंच चालायचं. माझी स्थिती तशी आहे. हा प्रपंच हा असाच चालायचा. मी ह्यातनं बाजूला यायचं आहे आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात, मग पुढे म्हणतात, जय जय मार्तंड वंशावतंस. तो कसा आहे? मार्तंड वंशाचा अग्रगमणी आहे, सर्वात श्रेष्ठ आहे या मार्तंड सूर्यवंशामध्ये. जय जय कैवल्य धाम, तो कैवल्याचा धाम आहे. धाम म्हणजे आपण म्हणतो की नाही, राहण्याचं ठिकाण, परमनंट ॲड्रेस. कैवल्याचा परमनंट ॲड्रेस म्हणजे तो भगवंत आहे. कैवल्य म्हणजे शेवटचं पद, जिथून जाणं आणि येणं नाही, किंबहुना आनंदाची विस्मृती, आनंदाचा सातत्याचा अनुभव ज्या ठिकाणी मिळतो ते कैवल्य आहे, शेवटचं टोक, स्थिर टोक. जय जय भरताग्रज, भरताचा अग्रज, सर्वात मोठा. जय जय सीता रमण, सीतेचा रमण, सीता जिथे रमली तो सीतेचा रमण. सीता असामान्य आहे. सीता त्याच्या ठिकाणी रमणं हे फक्त रामाच्याच ठिकाणी शक्य होतं, कारण गुणधर्म आहेत. ती कशी आहे सीता? ती भूमीतून निघालेली आहे, माहिती ना आपल्या सगळ्यांना. नांगरलेल्या भूमीच्या रेषेला सीता म्हणतात. नांगराने ती रेषा तयार होते ना भूमीमध्ये, त्याला सीता म्हणतात. ती आहे, अशी ती निर्माण झाली त्यातनं ना, नांगरत असताना ती मिळाली, म्हणून तिचं नाव सीता ठेवण्यात आलं. ह्या सीतेमध्ये सगळे गुणधर्म आहेत. एका रामायणामध्ये असं आहे की सीतेचा विवाह कसा करावा, कोणाशी करावा. मग तो पण लावला, शिवधनुष्य ती उचलत असे. वाल्मिकी रामायणात नाही, एका रामायणात आहे. तर ती सीता लहान असताना ते परशुराम, ते धनुष्य जे दिलं होतं, विष्णू धनुष्य, शिवधनुष्य, ते ती लीलया उचलायची. तर तेव्हा सांगण्यात आलं, जो हे धनुष्य उचलू शकेल तोच हिच्यासाठी योग्य ठरणार आहे. आता ह्यामागे ना स्वच्छ अर्थ आहे. आपण ते स्वयंवराच्याच अंगाने बघत आलोय. आलं का लक्षात? कारण आपण ज्याचा अनुभव घेतो ना त्याच्याशी आपण रिलेट करतो. ते धनुष्य कोणाचं आहे? शिवाचं आहे. शिव या शब्दाचा दुसरा अर्थ अत्यंतिक पवित्र किंवा शुद्ध. तिथे विकार नाहीत. त्या शिवाचं ते धनुष्य अत्यंतिक शुद्धतेचं धनुष्य आहे. ते ती सीता लीलया उचलतीये. तेव्हा जो हिच्याशी विवाह करण्यास कोण योग्य आहे? जो तेवढा शुद्ध आणि पवित्र आहे, असा जो असेल
तो ते धनुष्य उचलू शकेल म्हणून ही इज कॅपेबल. आपण ते विवाहाच्या अंगाने बघतोय, आपल्याला ते शुद्धतेच्या अंगाने बघायचं आहे. म्हणून ती सीता, म्हणून ह्या दोघांचं जे नातं आहे, सीता ही रामाची अत्यंतिक भक्त आहे. सीता ही पहिली भक्त आहे रामाची. कारण बघा, रामाने सीतेचा त्याग केला, आपल्याला तो प्रसंग माहिती आहे. त्याग केल्यानंतर सीता रागवलेली नाही, अजिबात रागवलेली नाही. का रागवलेली नाही आहे? कारण ती फक्त नवरा म्हणून नाही बघत आहे, ती भक्त आहे. आणि देवाची माझ्यावर अवकृपा निश्चित नाही हा तिचा विश्वास आहे. रामाने सीतेचा त्याग केलाच नाही, राजाने राणीचा त्याग केलेला आहे. आणि हा फरक खूप मोठा आहे. राजाने राणीचा त्याग केला आहे, रामाने सीतेचा केलाच नाही. रामाने सीतेला अग्निपरीक्षा दे म्हणून एकदा सांगितलं, तो प्रसंगसुद्धा इतका नेटका आहे. सीता समोर आली, रावण वध झाला आणि सीता समोर आली. समोर आल्यानंतर रामाने सांगितलं मी तुला मुक्त केलं आहे. हे सगळं राम तिच्याकडे न बघता बोलतायत. काय कमाल आहे. तिच्याकडे न बघता बोलतायत, तुला मी मुक्त केलं आहे, तू कुठे पाहिजे तिथे जा. आता मी रावणाचा वध अशा करता केला की माझ्या पुरुषार्थाची याने हानी केली आहे. माझ्या बायकोला पळवलं आहे आणि त्याचा सूड मी काढणं हा माझा परमश्रेष्ठ पुरुषार्थ आहे, म्हणून मी तो पार पाडला आहे. आता तू मुक्त आहेस, कुठेही जा. सीता कळवळून प्रार्थना करते की मी शुद्ध आहे. आणि म्हणून ती अग्निपरीक्षा देते. अग्निपरीक्षा दिल्यानंतर प्रत्यक्ष अग्निदेव सांगतात, रामा तू हिचा स्वीकार कर. ब्रह्मदेवादी सगळे येतात, तू हिचा स्वीकार कर कारण ही शुद्ध आहे. त्यावेळात प्रभू म्हणतात, मला कल्पना आहे ही शुद्ध आहे, आय नो. कारण ती भक्त आहे माझी, ती एकनिष्ठ भक्त आहे. आता एकनिष्ठ म्हणजे दुसऱ्या ठिकाणी निष्ठा न जाणे. आपण सहजगत्या एकनिष्ठ हा शब्द वापरतो. दुसऱ्या ठिकाणी निष्ठा न जाणे अशी ती एकनिष्ठ भक्त आहे. तिची निष्ठा जाणारच नाही दुसऱ्या ठिकाणी, याची मला कल्पना आहे. पण मी राजा आहे ना, मला जनरंजन करणं हे माझं कर्तव्य आहे. त्या जनांसाठी हे मी तिला सांगितलं आहे. आय नो सीता पवित्र आहे. कारण जो रामाचा इतका एकनिष्ठ भक्त होतो ना, त्याला कुठलाच विकार नाही बाधू शकत, त्याला स्पर्शच नाही विकाराचा. विकार त्या प्रांतात जाऊच शकत नाही जे रामाचे एकनिष्ठ भक्त होतात. म्हणून समर्थ आपल्या मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, मुखी राम त्या काम बाधू शकेना. ज्याच्या मुखामध्ये राम आहे त्याला कामाची बाधाच होऊ काम तिथे फिरकूच शकत नाही आहे, त्याला परवानगीच नाही आहे. त्याचा म्हणजे लक्ष्मण रेषा, कामासाठी ती लक्ष्मण रेषा आहे, रामाची उपासना ही. आणि अशी सीता आहे आणि तिचं रंजन ते रमण आहे, सीतारमण. जय जय सिंहासनाधीश्वर, तो सिंहासनाचा अधीश्वर सिंहासनावर बसलेला आहे. जय जय सुरराज विराजित पद. सुरराज विराजित, सुर जिथे बसलेत ते पद, देव ज्या ठिकाणी स्थिरावतात ते पद, हे परब्रह्मवाचक आहे. सुरराज विराजित पद, देव ज्या ठिकाणी त्यांचा देवता स्वरूप विसर्जित करून स्थिर होतात असं ते ठिकाण, ते पद. असा जो म्हणजेच तो परब्रह्मवाचक, तो इथे ईश्वर, भगवंत किंवा आत्मस्वरूप, तो आहे. नमस्ते 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 नमः. इथे पुढे, याच्या पुढे खूप छान प्रार्थना आहे समर्थाने केलेली, अप्रतिम आहे. तुझा भिक्षकू दातया रामचंद्रा, सदा स्वस्थ चिंतितसे गा महेंद्रा. प्रजाधीश देशा उरपूर्ण द्यावे, भव दैन्य हे देशधाडी करावे. ही प्रार्थना केली, त्याचा जोहार गायला, त्याची स्तुती गायली. आणि स्तुती गायल्यानंतर मागणं आहे, मी जोहार गायला आलो म्हणजे आता मी तुझा गाऊन झाला, आता काहीतरी मला दे. काय, व्हॉट, ते हे मागितलं आहे. तुझा भिक्षकू, मी तुझा भिक्षकू आहे. रामा तुझ्याकडे मी भिक्षा मागणारा आहे, मी तुझ्याकडे भिक्षा मागायला आलो आहे. रामचंद्रा, सदा स्वस्थ चिंतितसे, मी आता माझ्या अपेक्षा काय आहे, स्वस्थ, स्वास्थ्य नाही, स्वस्थ, स्थिरता. आणि ही स्थिरता तू मला प्रदान कर. सदा स्वस्थ चिंतितसे, मी स्वास्थ्याचं चिंतन करतोय,
नाही, स्वस्थतेचं चिंतन करतोय मी. जर स्वस्थतेचं चिंतन केलं ना सतत, तर माझं स्वास्थ्यही बिघडणार नाही आहे. तुम्ही म्हणाल बुवा हे तुम्ही चांगलं सांगितलं, करून बघा प्रयत्न. ह्या स्वस्थतेचं चिंतन करणं खूप कठीण आहे. का? घरात काहीही घडू द्या, माझं चित्त हलता कामा नये. करा बघू प्रयत्न. उदाहरण देतो, छान उदाहरण आहे. दूध उतू जाणार आहे, करा स्वस्थता चित्ताची. नाही की नाही? बघा, आपला हा सगळा आहे ना, हा प्रॅक्टिकल खेळ आहे. मी आता तात्विक विवेचन करू, पण हे प्रॅक्टिकल आहे की नाही? दूध उतू जाणार आहे, तुम्ही काय व्हाल? ते जे काही होईल ना, ते न होता सरळ जाऊन आपण गॅस बंद करू शकतो की नाही? पण आपण त्याच्यावर थांबतो का? लक्ष नाही इथे गॅसवर ठेवलेलं. दूध उतू जाते, कोण बघणार दुधाकडे? सगळी साय गेली, एटसेट्रा एटसेट्रा. हे सगळं माझं चित्त तर हललं, आणि ज्याने ठेवलं होतं ना त्याचं पण मी हलवलं. आणि आपलं जास्त का हलतं? त्या कृतीमुळे त्याचं चित्त काहीच नाही हललं, हे सहन होत नसतं. दॅट इज बेसिक प्रॉब्लेम. म्हणून मी त्याला हलवायचा प्रयत्न करत असतो ॲक्च्युली, सगळं बोलून. नाही, चित्त शांत राहणे, मी ते सगळं करू शकतो आणि चित्त शांत ठेवू शकतो, हे माझं ध्येय पाहिजे. म्हणून सदा स्वस्थ, ह्या स्वास्थ्याला, स्वस्थतेला असामान्य ग्रेड द्या आपल्या आयुष्यामध्ये. हे खूप मूल्यवान आहे. ह्याचं मूल्यच नाही चित्ताच्या शांततेला, स्वस्थतेला. आणि सगळा खेळ चित्ताच्या शांततेवर येतो. माझी उपासना, मला चित्त शांत हा लाभ झाला पाहिजे. माझ्या उपासनेतून मी उठलो की मी धडपड जर करत असेन तर माझी उपासनाच झालेली नाही. आपल्या सगळ्यांना कदाचित ते कीर्तनकार उदाहरण देतात छान. एक म्हणे पोलीस होते कीर्तनकार, कीर्तनकार सांगत होते, पोलीस होता आणि त्याचा नियम होता देवपूजा करायची आणि त्या वेळात बोलायचं नाही. तेवढ्यात एक माणूस आला धावत आणि त्याचा कॉन्स्टेबल म्हणा कोणतरी आला आणि त्याला गोपाळकृष्ण उलटा घेऊन पळीने दिले ठोके. आता हे कीर्तनकाराचं उदाहरण आहे. मग चांगलं आहे का वाईट आहे का नको, पण तुम्हाला बोध झाला की नाही काय करायला हवंय? त्याने चित्त त्याचं शांत ठेवून गोपाळकृष्णाला उचलून दिले टोले. मुद्दा चित्त शांत राहणे. तिथे माझ्या उपासनेमध्ये मी समोर भगवंत आहे असा निश्चय करायचा आहे. आपला हा विषय कुठून सुरू झाला? भगवंत सगळ्या ठिकाणी आहे. मी उपासनेला बसल्यानंतर आहे, उपासनेवरनं उठलो तरी आहे, तो अखंड आहे आणि तो माझ्याबरोबर अखंड आहे. हे उपासना केल्याने आपल्याला अनुभवायला येतं. म्हणून समर्थ इथे म्हणतात सदा स्वस्थ चिंतितसे, मी त्याचं चिंतन करतोय, त्या स्वस्थतेचं मी चिंतन करतोय. गा महिंद्रा, इंद्रांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्या देवतांमध्ये श्रेष्ठ. प्रजाधीश देशा उरह पूर्ण द्यावे. प्रजाधीश, तू सगळ्या प्रजेचा अधीश, ईश्वर आहेस, मुख्य आहेस. देशा, सगळ्या देश, देश म्हणजे आपल्या चिंतनाचे देश. इथे आपण पटकन बघू ते म्हणजे माझे देश म्हणजे प्रदेश. माझं चिंतन करण्याचे जे जे प्रांत असतात की नाही, चिंतनाचे किती प्रांत असतात? अनलिमिटेड, अनलिमिटेड, अगणित. त्यांची गणितच नाही आहे. किती ठिकाणी चिंतन करतो आणि मला कोणीही विचारलेलं नाही त्या गोष्टीत पण आपण चिंतन करतो की नाही. उदाहरण देतो, कोण निवडून यायला हवं? तुम्हाला कोणी विचारलंय? तुमच्या मताने काही अडलंय? काहीही यातलं घडलेलं नाही. आपण चर्चासत्र करतो, बरं ती करून पुरत नाहीत म्हणून टी व्हीवर बघतो, चर्चासत्र करतो की नाही? हे मुद्दा लक्षात घ्या. सगळं करतो हे आणि मग घरामध्ये करतो. सगळं झालं आणि निर्णय जो काही आला तो मान्य पण करतो की नाही? हां,
त्याच्यात तुम्ही जाऊन काही करताय का वेगळं? म्हणजे माझ्या चिंतनाने परिणाम शून्य आहे. माझ्याला कोणी विचारत नाही. ते सगळे प्रदेश त्याचा तो अधिपती आहे. मग माझ्या चिंतनाला दिशा पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात प्रजाधीश, प्रजा, तू प्रजेचा अधीश आहेस. देशा, सगळ्या ठिकाणी माझं चिंतन ज्या ज्या देशांना चालतंय त्याचाही तू अधिपती आहेस. म्हणजे माझ्या चिंतनाच्या सगळ्या प्रांतात तो आहे. किंवा हे वाक्य थोडं बदलू, थोडं फिरवू, माझ्या चिंतनाचा एकच प्रांत आहे, तो म्हणजे तू आहेस. हे अभिप्रेत आहे. माझ्या चिंतनाला दुसरा प्रांतच असता कामा नये. आणि मग मागणं आहे उरह पूर्ण द्यावे. कोणाचं? माझं नाही, तुझं. तुझं ऊर भरून येईल एवढं तू मला दे. काय छान मागणं आहे, मस्त मागणं आहे. बघा ते आपण एक फोटो बघितला असेल, गोपाळ कृष्णाला ती त्याच्याकडे कोणतरी आलेली बाई त्याच्या हातावर आणि ह्याच्यात देते, असा एक फोटो आहे बघा. आहे, बघितलं नसेल आपण, नको ते उदाहरण नको घेऊ, ते बघितलेलं नाही. लहान मुलाने आपल्याकडे मागणं मागितलं, हात पसरले, आणि आपण त्याच्या हातात द्यायचं म्हटलं तर आपण किती देणार आहोत? त्याच्या हातात मावेल एवढं देणार, बरोबर आहे. आता लहान मुलाला तुम्हाला गिफ्ट घेऊन जायचंय तर तुम्ही किती नेता? धरून चला, लहान मुलाने मला कॅडबरी मागितली असं जरा, तर मी काय करणार? ती जी कॅडबरीचा एवढा मोठा तो काय आहे त्याच्यातला 4 तुकडे काढणार आणि त्याच्या हातावर टेकवणार. का? त्याने मागितले. आणि मी जेव्हा त्याला गिफ्ट देतो तेव्हा काय करतो? अख्खच्या अख्खं देतो. माझं ऊर भरेल इतपत मी त्याला देतो. म्हणून समर्थाने इथे मागणं मागितलंय, माझ्या उराप्रमाणे नको, तुझ्या उराप्रमाणे दे. कारण तुझं ऊर खूप मोठं आहे, विशाल आहे, आणि ते त्याचं ऊर भरलेलं आहे, ते प्रेमाने आणि शांतीने भरलेलं आहे, ते मला हवंय. प्रजाधीश देशा उरह पूर्ण द्यावे. माझी ही क्षमता चित्ताची, माझी ही हाव तुझ्यामुळे संपूर्ण नष्ट होणार आहे तुझ्या कृपेने, आणि तेव्हा तू पूर्ण कृपा कर. थोडक्यात भवदैन्य हे देशधाडी करावे. भवदैन्य, दैन्य आहे वासनेला, विकारांना एक प्रकारचं दैन्य आहे. ते नसणारा जो असतो ना त्याच्या ठिकाणी दैन्य नसतं. मला हवंय काहीतरी, मला काहीतरी हवंय म्हटलं ना की मला माझ्या वॉन्ट्स अनेक आहेत. त्या हवं असणाऱ्यांमुळे माझ्या ठिकाणी परिपूर्णता नाही. पटतंय का सगळ्यांना? अवघड जात आहे. मला हवंय की म्हणजे माझ्या ठिकाणी काहीतरी नाही आहे, कमतरता आहे, म्हणजेच मी दीन आहे, दैन्य आहे. ते मला काही नको असा मनुष्य कसा असतो? आता मी गोष्ट आठवली, नको सांगू, मला पण हेच हवं होतं, तुम्ही म्हणाला पाहिजे सांगा म्हणून. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, थोडक्यात सांगतो. शेडजी होता आणि आजारी पडला. सगळी औषधं झाली, आजार बरा होईना त्याचा काही केल्या. मग ते बऱ्याच ठिकाणी सगळं करून आल्यानंतर एक माणूस त्याने कुंडली मांडली त्याची आणि त्याला सांगितलं, जर समजा एखाद्या अत्यंतिक सुखी असणाऱ्या माणसाचे वस्त्र जर तुला मिळालं तर तू सुखी होशील. शेठजी 100 दिशांना पाठवले सगळे सेवक, त्याला दुःखच असता कामा नये ही अट होती. सगळीकडनं परत आले हो, दुःख नाही असा माणूस सापडेना त्यांना. एक माणूस परत आला आणि म्हणाला, महाराज एक माणूस सापडला मला, त्याला अजिबात दुःख नाही आहे. मग म्हणल्यावर त्याचं वस्त्र आणायचं नाही का? अहो तो एकाच वस्त्रावर राहतो, तो एक वस्त्र आहे, त्याला दुसरं नाहीच. उपाधी दुःख देते. ज्याच्या ठिकाणी उपाधी नाही तो सुखी आहे. मला देहाची उपाधी आहे, ही देहाची उपाधी ज्याची जाते तो विदेहावस्थेत जातो, तो खरा सुखी. आणि म्हणून मला तू असं कर प्रभो, म्हणून हे माझं मागणं आहे तुझ्या ठिकाणी. अशी आपण समर्थांना प्रार्थना करूया आणि इथे थांबूया. जय जय रघु.